माझ्या आईच्या वडिलांसोबत घडलेला एक भयानक अनुभव आज मी आपल्यासोबत शेअर करीत आहे। तर नमस्कार मित्रांनो, GK स्टोरी टेलर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक भयानक असा अनुभव। पूर्वीच्या काळी दळणवळणासाठी साधने नव्हती, तेव्हा तर छोट्या खेड्यांमध्ये एसटी नसायच्या, त्यामुळे कुठे प्रवास करायचं म्हटलं तर पायीच जावे लागायचे। माझे आजोबा, मी तर त्यांना पाहिलंही नव्हतं, पण त्यांची शरीरयष्टी खूप चांगली होती असे सगळे म्हणतात। आम्ही ज्या गावात राहायचो तिथल्या जवळच्या शहरात त्यांचं येणं झालं की ते नेहमी गावात घरी भेटायला यायचे। त्यावेळी असाच एक योग जुळून आला। सगळ्या लहान मुलांसाठी ते खेळणी खाऊ घेऊन शहरातून गावाकडे यायला निघाले। रेल्वे जिथपर्यंत होती तिथपर्यंत ते रेल्वेने आले। तिथून पुढे त्यांना बराच प्रवास पायीच करायचा होता। त्या काळात रस्त्याकडेला दिवेही नसायचे, मग कधी कंदील तर कधी हातात मशाल घेऊन वाट काढत पुढे जावं लागायचं। त्या रात्रीही ते अशाच एका अंधाऱ्या वाटेने चालत घरी जात होते। वेळेची भानही त्यांना नव्हती। बऱ्याच महिन्यांनी घरी मुलांना भेटणार होते, त्यामुळे ते जाम खुश होते। कधी एकदा घरी जाऊन सर्वांना भेटतो असे त्यांना झाले होते। बरीच रात्र झाल्यामुळे रस्ता अगदी सामसूम होता। तितक्यात अचानक त्यांना मागून एक हाक ऐकू आली, काय रे म्हाताऱ्या, कुठे चाललायस? ते एकदम जागी स्तब्ध झाले। आवाज ओळखीचा होता, पण त्यांना नेमकं आठवत नव्हतं। ते मागे वळून पाहणारच तितक्यात त्यांना परत तोच आवाज आला, पण यावेळेस मात्र आवाज वेगळा होता आणि तोही त्यांच्या पत्नीचा। मालक, बघा ना मला काय झालं आहे। आता मात्र त्यांना कळून चुकलं की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे, कारण त्यांच्या पत्नीचे असे येणे शक्यच नव्हते। तितक्यात त्यांना लक्षात आले की ते ज्या भागातून जात आहेत त्या भागात हाकामारी आहे, म्हणजे आता आपण ही तिच्या तावडीत सापडलोय। हे त्यांना कळायला वेळ लागला नाही। त्यांनी जसे पुढे चालायला सुरुवात केली तसे त्यांना पुन्हा एक हाक ऐकू आली, आबा मी आहे, प्रमिला, बघा ना माझ्याकडे। आपल्या मुलीचा आवाज ऐकून त्यांच्या अंगावर सरसरून काटा येऊन गेला। त्यांना भीती तर वाटत होतीच, पण त्याचसोबत रागही येत होता, कारण ती हाकामारी त्यांच्या मुलीचे नाव वापरत होती। त्यांनी चालण्याचा वेग वाढवला, पण तितक्यात त्यांना जाणवू लागले की एक काळपट सावलीसारखी भासणारी आकृती त्यांच्यासोबत चालत आहे। त्यांनी कितीही वेग वाढवला तरी ती त्याच वेगाने येत होती। हवेत प्रचंड गारवा पसरला होता। त्यांना एव्हाना कळले होते की ही हाकामारी आपला पाठलाग सहजासहजी सोडणार नाही। आजोबा मनोमन खंडोबाचं नाम स्मरण करू लागले। खंडोबा म्हणजे आमच्या घरचं कुलदैवत, म्हणून त्यांनी त्यांचा जप करायला सुरुवात केली। काही क्षणातच त्यांना मागून कसलीशी चाहूल जाणवली आणि त्यांची भीती अगदी क्षणार्धात नाहीशी झाली। त्यांना अगदी प्रसन्न वाटू लागले। मागून चालत येणाऱ्या व्यक्तीकडे एक काठी असावी बहुतेक, कारण तसा आवाज त्यांना येत होता। एव्हाना बरीच पायपीट झाली होती। समोर त्यांना गाव दिसू लागले। तसे मागून आवाज आला, झाले का, तू या संकटातून वाचलास? तो आवाज ऐकून त्यांना एक दिलासा मिळाला। ते पुढच्या काही वेळात सुखरूप घरी पोहोचले। घडलेला सर्व प्रकार त्यांनी घरी सांगितला। सर्वांनी देवाचे आभार मानले। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल
तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.